बोत्या तू एक काम कर, चाळीच्या मागच्या बाजूने घेऊन ये त्यांना. बोत्याचा तो व्हिडिओ पाठवायला विसरू नका. उद्या सकाळपर्यंत त्या अविनाश भार्गवच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ असेल. लगेच नाही का? पोरं बाहेर तयार आहे. डेव्हलप करायचा विचार सोड ना. हो ममताजी चला लवकर. काय झालं? रंगा आणि शक्तीवर हल्ला झालाय. रंगा काय झालं बाळा? या मावशी बघ ना, चक्करून पडली ती. पाणी आण पटकन. अरे तुम्ही बघत काय उभे आहात? पाणी आणा ना कोणीतरी. चिंटू बाळा पाणी आण पटकन. पाणी शक्ती एक डोळ लवकर पाणी आहे. शक्ती दिशा काय करतेस तू? गप बेशुद्ध पडले पोर, पाणी देते. काही गरज नाहीये. डोकं फिरलाय का? माणूस की नाही का? पाणी दे. तिला आहे माणुसकी. तू पाणी दे इकडे. आणि तू तिला इतकं कुशीत घेऊन का बसलाय? खाली फेकून दे तिला. दिशा काय बोलतेस? थांब जरा. मावशी पाणी दे इकडे. काय बोलतेस बाळा? शक्ती इकडे बघ. ऐक ऐक, गेले ते गेले. शक्ती इथे गेले. ऐक, तुला काही झालेलं नाहीये. चालतो घरी सोड. त्याचा हात सोड आधी. हात सोड तिचा. दिशा अगं काय बोलतीये? सुतीची अवस्था बघ ना. मॅड बघ, तुला दवाखान्यात घेऊन जाऊ का घरी सोडायचंय? नाही या, तू तिला कुठेही सोडायला जायचं नाही. अगं काय? हो, आलीयस ना शुद्धीवर, मग तुझी जा. दिशा काय बोलतेस? शांत हो जरा. रंगा तू जा बाळा, तुला घरी सोड. मला सगळं माहितीये. ऐक रंगा रंगा माझा ऐक. जाऊ नकोस रंगा. हे बघ शिंदे, घरी चल. आपण पोलिसांना फोन करायचा का? कशाला या भानगडीत पडतायत? एकाचे दोन व्हायचे आणि आपणच अडकायचो. राहू दे. ही चाळ अजून किती लोकांचा बळी घेणार आहे कोणास ठाऊक. अरे सर, तुम्ही अजून गेला नाही? कोणाच्या फोनची वाट बघताय का? अरे नाही, ते घरातले सगळे बाहेर गेले. उरूस आहे ना रे गावी. हा म्हटलं काय कुठे घरी जाऊन काय करणार आपण. त्यापेक्षा आपलं पोलीस स्टेशन बरं, तू आणि मी मस्त टाइमपास. हे बघा, ज्यांच्या फोनची तुम्ही वाट बघत होता त्यांचा फोन आला. करा आता टाइमपास. यांचा फोन कशाला आला असेल? हॅलो माने. हा साहेब बोला. एवढ्या रात्री कशी काय आठवण काढलीत माझी? समोर अविनाश भार्गव उभा आहे. तुमचा फोन आला ना की त्याला असं वाटतं तुम्ही मला पैसे घ्यायला बोलवताय. तो पण हसतोय. तर आज काय करतो मी ना फोन स्पीकरवर ठेवतो, त्यामुळे त्याला संशय येणार नाही. त्याला ऐकू दे आपल्या गोष्टी. हा अहो माने साहेब, अहो काय चाललंय तुमच्या राज्यात? इकडे चाळीमध्ये शक्तीवर हल्ला झालाय, गोळीबार केलाय अंधाधुंद. शिवाय तिला धमकी सुद्धा दिली आहे. खबरदार ती चाळ डेव्हलप केलीस तर जीव घेईल असं. काय? हे कधी झालं? कधी झालं हे महत्वाचं नाहीये माने, झालंय हे महत्वाचं आहे. माने साहेब, हे हल्लेखोर मला हवे आहेत, काही झालं तरी. नाहीतर मी तुमची कंप्लेंट कमिशनर साहेबांकडे करेन, सांगून ठेवतोय. नाही सॉरी, मी करतो काहीतरी. माने, हा, हे सगळं तुम्ही आधीच करायला हवं होतं.
तरी तुम्हाला सांगितलं होतं मी पोलीस प्रोटेक्शन द्या, पोलीस प्रोटेक्शन द्या, पण नाही, तुम्ही ऐकलं नाही माझं. हो माने, तुम्हाला सांगतोय, शक्ती ही एक US सिटीजन आहे, म्हणजे अमेरिकन नागरिकत्व असलेली मुलगी आहे. तिला काही झालं तर US एम्बसी ते गव्हर्नमेंट या सगळ्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला म्हणजेच अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला द्यावी लागतील. हे प्रकरण अंगाशी येईल अख्ख्या डिपार्टमेंटच्या, सांगून ठेवतोय. साहेब 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 तुम्ही काही काळजी करू नका, मी करतो. 2 दिवसात त्या हल्लेखोरांना अटक करतो मी. ओके. माइंड ब्लोइंग. भार्गव भार्गव, अरे काय चाललंय, काय आहे आपल्या राज्यात, काय सुशासन आहे? हो ना सर, अरे तेच. काय हो ना काय करतो, कोणी उठतो, गोळीबार करतो, कोणाला गोळी बिळी लागली असती तर तेच म्हणतो. नशीब ती शक्ती वाचली म्हणून. हो ना सर, आणि एकतर ती US सिटीजन आहे सर, काही झालं तर आपल्या गळ्याशी येईल. चला चाळी जाऊया आपण. कशाला म्हणजे काय, ती गोळी कुठल्या बंदुकीतून झाडली गेली, कोणी झाडले, कुठून गोळ्या आणल्यात त्यांनी, हा बघायला पाहिजे ना सर. CCTV पाहिलं ना, सगळं लक्षात येईल. शिर्के, थांब, तू कशाला काय करतोय? उद्या सकाळी गणात्रा चाळीत जाऊया. तू उगाच कशाला काय करतोय? झोपा उडाल्या असतील लोकांच्या. माझं ऐका तुम्ही. तुला ना भारी हाऊस काम करायची, पगार केवढा, काम किती करतोस तू? चिरके, उद्या सकाळी गणात्रा चाळीत जाऊन CCTV फुटेज घेऊन या. सर तुम्हाला इंटेन्सिटी कळत नाही, माझं ऐका. तिकडे जाऊ, शक्तीचा स्टेटमेंट घेऊ आपण. का रेटतोयस रे सारखा तू? मला आता जाऊ दे, मला आता जाऊ दे. काय करणार जाऊन तिकडे? कशाला गदा मेहनत करतोस? तुझे खबरी आहेत ना, त्यांना कामाला लाव, ते शोधून काढतील कोणी हल्ला केला, कशासाठी केला, कोणी करायला सांगितला. उगाच आपली मेहनत चालू आहे, गदा मेहनत फुकटची. तू थांब इथे, मी जातो आता घरी, काम आहे मला. सर तुम्हाला नाही वाटत माने साहेब टाळाटाळ करतायत? टाळाटाळ तर तो करतोय, पण नक्कीच यामागे काहीतरी मोठा गेम आहे, शोधून काढावं लागेल. शनो काय काय ऑर्डर्स आहेत आज? 2 प्लेट पोहा, 3 प्लेट उपीट और ये 2 प्लेट घावने. क्या है? देख, रवा उधर रखा है उपीट के लिए, पोहा इसमें रखा हुआ है, ये घावने कैसे बनाएंगे? सोपं आहे ग, तांदळाच्या पिठीपासून बनवतात. 1 वाटी तांदळाची पिठी घेतली ना, तर त्यात 2 वाट्या पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. मिश्रण तयार झालं की गरम तव्यावर थोडं तेल लावून घ्यायचं, त्यावर ते मिश्रण पसरायचं. ठीक आहे, आणि मग झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनिट एक बाजू, 2 मिनिट दुसरी बाजू, असं भाजलं की घावणं तयार. मतलब डोसे जैसा है, इतना आसान. नाम कितना बड़ा अतरंगी रखा है, घावने. शनो चल तू तयारी लाग, मी करायला घेते. पीठी ऊपर रखी इधर, मैं देती हूँ तेरे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काय चाळीतल्या कोणाला माहित नाही तुम्ही इथे राहता इथे? पण आत्या किती छान वाटत होतं. म्हणजे वाटते बरं, पण कसं आहे, बघता ते बोलते ते पण बरोबर आहे. एक काम करूया, उद्यापासून तू मंत्र म्हण, मी नुसतं तोडणार होतो. हा ममता, ऑर्डर का भी तो देखना है ना, यहीं खड़ी रहेगी क्या? अरे तेव्हा विसरलेच मी. आबा खूप ऑर्डर्स आहेत, काम आहे, मी जरा आले. हा स्वर्ण बेटा, एक खिड़की पे ना पर्दे ठीक से खींच लेना. आबा अंदर भी तो मंदिर है ना अपना, तिकडे करा ना प्रार्थना. का बरं? वो तो आप ममता को ही पूछ लो. हाँ तुला माहिती आहे? ठीक. जय जय रघुवीर समर्थ. गुड मॉर्निंग शक्ती. व्हेरी गुड मॉर्निंग. तब्येत कशी आहे? मला काय झालंय? आय एम परफेक्टली फाईन. आय मीन कालच्या अटॅकचा हँगओव्हर उतरला की नाही एवढं? ऑब्विसली इट वॉज अ वेल प्लॅन्ड अटॅक. तुम्हाला माहितीये, तुमच्या त्या माणसांनी ना इतका परफेक्टली अटॅक करायचं आणि धमकी द्यायचं काम केलंय ना. व्हेरी नाईस. आणि हो, क्रेडिट गोज टू मी ऑल्सो.
कारण मी घाबरायचं काम खूप छान केलंय. यू नो व्हॉट, ह्या ममता मानवचा तिचा चेहरा इतका बघण्यासारखा झाला होता ना. शी वॉज व्हेरी पॅनिक. कांदा आण, पाणी आण सुरू होतं तिचं. गुड गुड गुड. चला, या सगळ्या गोष्टींना एक फायदा तर नक्कीच होणार आहे. एक नाही, 2 फायदे होणार आहेत. 2 फायदे कुठले? एक म्हणजे मला पोलीस प्रोटेक्शन मिळणार आणि भार्गव माझ्या मागे शेपूट हलवत हलवत फिरणार. मला त्या भार्गवचा मांस उतरवायचाच होता. आणि दुसरी गोष्ट अशी की साहेब, अहो भाग्यम, अहो भाग्यम. पोत्या शेठ, आहात कुठे? अचानक कुठे गायब होता तुम्ही? साहेब, आमची म्हातारी आजारी होती ना, मग गावी गेलतो. आता कशी बरी आहे ना? आहे, व्यवस्थित आहे. ओळखे बघितलं का? पोत्या शेठ आलेत. व्यवस्था झाली आहे का नाही? हो साहेब, सगळी व्यवस्था झाली. कसली व्यवस्था साहेब? पोत्या शेठ, तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. अचानक कुठेही गायब होता. तुमची खातिरदारी करायला नको का? हेतली कामं कोण करणार? ऐक नाही, चला या, सांगतो काय. हे बाब्या, व्यवस्थित आहे. तिसरा व्हिडिओ पाठवलाय तुला. यावेळेस काय करायचं? ठाण्याच्या बाजूला जायचं. काय? हा, आणि एकाच वेळेस अविनाश भार्गव आणि माने या दोघांना तो व्हिडिओ पाठायचा. आलं लक्षात? आलं का? हा, ठेवू कोण? ओके, बाय. 2-3 फायर राऊंड झाले तरी नो कॅज्युअल्टी. काय गेम आहे? काय भार्गव? सर काय सर, 2-3 फायर झाले पण नो कॅज्युअल्टी. तू एवढं का लक्ष घालतोस या केस मध्ये? ड्युटी सर. तू म्हणजे ना ते समुद्रात उडी मारत ते पाईप लावतात आणि ते पोहतात काय? स्कुबा. हा, तसा तू स्कुबा ड्रायव्हर आहेस तू. दिसली केस मारली उडी, दिसली केस मारली उडी. काम आहे आपलं सर. आज बघू दे काय, बघू दे काय लिहिलंय. भार्गव, यातच गोम आहे रे. त्याने आपल्याकडे प्रोटेक्शन मागितलं होतं, आपण दिलं नाही? दिलं का नाही दिलं? कारण तुला माझ्यावर संशय आहे की नाही? एवढी मोठी घटना घडली, कदाचित त्यांनी खेळलेला हा मोठा डाव असावा. गोळी चालली, लागली कोणालाच येते का लक्षात? काय एवढी मोठी घटना घडली तर आपल्याला त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागणार. आपण देऊन टाकू. मग आपल्याला कशाला टेन्शन, रिस्क नको आहे की नाही? देऊन टाकू. उद्या खरोखर हल्ला झाला, ते बया त्या टपकली वगैरे, करतोस काय? देऊन टाका, प्रोटेक्शन देऊन टाकू. मला सांग, ते तुझ्या खबरीकडून काही टिचकी वाजली काय? नाही सर, चाळीचा सीसीटीव्ही कुठे आणलाय? दाखव. भार्गव सर, सेम व्हिडिओ आहे. पोत्या पोत्या पोत्या. भार्गव, खरंच चुकलो रे, खरंच चुकलो. तुझं ऐकायला पाहिजे होतं त्यावेळेला. यशवंत भालेकरांनी पोत्याला हाताशी धरून हर्षचा खून केला.
माती माती खाल्ली रे मी, माती खाल्ली. काय करा बा, तू 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 जा बाबा, पहिला त्या यशवंत भालेकरांना अरेस्ट कर. जा जा, कुठे पाताळत असतील ना तिथून शोधून काढ. कोपरा आणि कोपरा शोध, पण त्याला अटक कर. आणि हे जे काय शक्तीवर जो काय हल्ला झालाय ना, त्याचं काय केस आहे ती मी सांभाळतो. जा जा, तू जा. ओके सर. शिर्के या. हे चालू करून जा. माने माने, मला वाटलं मीच हुशार आहे, तो माझ्यापेक्षा हुशार आहे. जरा सुद्धा चेहरा दिसत नाही. वा वा वा, चला एक टेन्शन गेलं. वा भार्गव भार्गव, बघ कसा कामाला लावतो तुला. शिर्के, त्या मानेचा काहीतरी गेम वाटतोय मला. एक काम करा ना, ज्या नंबरवरून हा व्हिडिओ आलाय त्याचं लोकेशन शोधून काढा. अहो सर, हा माणूस दरवेळी व्हिडिओ पाठवून फोन बंद करतो. आता पण त्यांनी तेच केलं असेल तर. शिर्के, आपण प्रयत्न नाही करायचे का? आपलं काम आहे ते लवकर करा पटकन. ओके सर, पण ते यशवंत भालेकरांना ते मी बघतो, तुम्ही एवढं करा. सर. यशवंत भालेकर कुठे गायब झाले असतील? वाह वाह विश्वा, या हाताची चव अजून गेलेली नाही रे. आबा, तुम्ही इथे असेपर्यंत रोज नवीन नवीन पदार्थ खायला घालीन तुम्हाला. चांगली धष्टपुष्ट व्हाल. म्हणजे मी म्हणायला मोकळा, लेखाकडे जातो, तूप रोटी खातो, ऍटिट्यूड होतो. काय हो आबा? पण मी काय म्हणतो विश्वा, तू मला असे नवीन नवीन पदार्थ रोज खायला घालतोस ना, त्यापेक्षा तू ते जुने पदार्थच खायला घाल. कसं आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो रे. ठीक आहे आबा. आबा, पण खुश आहात ना इथे? ऍडजस्ट होतंय ना तुम्हाला? मला मान्य आहे इथे बंगल्यासारख्या फॅसिलिटीज नाही आहेत. फॅसिलिटी माणसाच्या मनात असतात विश्वा, माणुसकीच्या, प्रेमाच्या, नात्यांच्या. नुसते 4 भिंती उभ्या केल्या म्हणजे घर नाही बनत रे. मन उठतं तिथं. कोण आहे? शन्नो, जरा पार्सल घेऊन ये. जी मला लपवण्यासाठी चाललेली धडपड आहे ना, ती समजते मला. का ते कळत नाही. आबा, नंतर सांगते आबा. ममता, हाँ, और 2 घावनों के ऑर्डर आई है. 2 नाही 3. 3? हा, मन भरतच नाही ग. बनाती हूँ. हाँ, दिशा कुठे आहे? सकाळपासून काय न्याहारी वगैरे काय केली की नाही? नाही ना आबा, काहीच खात पित नाहीये ती. स्वतःच हरवलेली असते ती. तुम्ही एकदा बोलता तिच्याशी? हो मोदक आजोबा. मम्मा तर हसत पण नाही आधी हसायची तशी. एकदम सॅड सॅड राहते.
ठीक आहे, बोलतो मी. बोलावंच लागेल. अरे बोल ना, कुठे आहे आमचा म्हातारा? बोल ना, म्हातारा कुठे आहे? होते हा 2 दिवस तू इथून गायब होतास. मुलगींकडून 20,000 रुपये घेतले होतेस. म्हाताऱ्याला भेटायला गेला होतास ना? खरं सांग पोत्या, खरं सांग. होय. कुठे आहे म्हातारा? बोल ना, कुठे आहे म्हातारा? ते त्यांच्या आवडत्या देवाकडे. हो ना. शांत सत्यजित, शांत. म्हाताऱ्याला देवाला भेटायची जास्तच आंतरिक इच्छा झालेली दिसतीये. काळजी करू नका आबा, लवकरच तुम्हाला 33 कोटी देवांना भेटायला पाठवणार कायमचा. होत्या तू ये. शो